नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत सर मॅथ्स या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे, भागाकारची उदाहरणं सोडवताना कधी कधी अंशातली किंमत लहान येते, कधी अंशातली किंमत मोठी येते. अशा प्रकारचे वेगवेगळे गणित आपण सोडवले असतील, परंतु आज मी तुम्हाला अशी भागाकारची ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकमध्ये अंशाची किंमत छेदापेक्षा लहान असेल तर असल्या अवघड भागाकाराचं उदाहरण कसं अगदी सहजपणे सोडवायचं, भाग न घालवता अगदी आपल्या उत्तरापर्यंत पॉइंट पर्यंत कसं जायचं. तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, न स्किप करता. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय राहायचं नाही, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणिताचे नवनवीन दर्जेदार आणि अचूक ट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला नेहमी बघायला मिळत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया भागाकाराच्या ही ट्रिक. तर आजची ट्रिक आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला अंशाची किंमत छेदापेक्षा लहान असलेली पाहायला मिळणार आहे. म्हणजेच दिलेल्या अपूर्णांकामध्ये जर अंश लहान असेल छेदापेक्षा तर अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, भाग घालवताना खूप कठीण जातं. अक्षरशः बरेच विद्यार्थी तो भाग घालवायचं सोडून देतात, म्हणजे ते भागाकाराला कंटाळतात. तर बघा, आता कसलाच कंटाळा न ठेवता मी तुमचं उत्तर अगदी सहजपणे काढून दाखवणार आहे. बघा, आता बघा, जर तुम्हाला मी 43 ला 94 भागायला लावलं तर आपण काय करतो बघा, असं एकतर 94चा पाडा तयार करतो, कारण दुसरा पर्यायच नाही या गणिताकडे बघितल्यावर. ना या दोन्ही संख्या एका पटीतल्या आहेत, ना या दोन्ही संख्या कुठल्या कसोटीने सोडवता येणार आहे, नाही. मग 94 0 0 असं करत बसण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ नाही, आणि त्यातही ॲक्युरसी येईल याची गॅरंटी सुद्धा नसते. मग अशा वेळेस विद्यार्थी मित्रांनो, अचूक ट्रिक जर आपल्याकडे असेल तर आता मी सांगतोय ते शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला हा भागच नाही तर याच्यासारखी कसलेही किती अवघड उदाहरण आहेत ते अगदी सहजपणे सोडवता येणार आहे. पहा, आता काय करायचंय बघा, तुम्हाला सुरुवातीला अंश आणि छेदाकडे बघायचंय. तर या ठिकाणी काही पट तुम्हाला दिसते का, एक संख्या दुसरी संख्येच्या किती पटीने जास्त आहे, किती पटीने कमी, हे तुम्हाला बघायचंय. तर नीट ढोबळमानेने जर विचार केला, एक अंदाज बांधायला शिका की 43 आणि 94 याच्याकडे जर बघितलं तर बघा, ही ही या ठिकाणी एक संख्या दुसरी संख्येच्या निम्मी दिसते, म्हणजे जवळपास ही 45 दुने 90 असेल किंवा 40 दुने 80, म्हणजे जवळपास ही पहिली संख्या एक पट आहे आणि दुसरी संख्या त्याच्या दुप्पट आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला काय करायचंय बघा, तर हा जो छेद आहे याला तुम्हाला 10च्या पटीतल्या संख्या, म्हणजे 10च्या 10 पटीतल्या संख्या या ठिकाणी बनवायला शिकायचंय. म्हणजे 94 ही 100च्या जवळ आहे, म्हणजे तुम्हाला ती संख्या 100 होण्यासाठी 94 मध्ये किती मिळवावे लागतील हे बघायचं आहे. तर 94 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 6 मिळवावे लागतील, कारण छेदामध्ये जर तुम्ही 6 मिळवले तर ते 100 होणार आहेत. आता काय करायचं बघा, सगळ्यात महत्वाचं, जर तुम्ही छेदामध्ये 6 मिळत असाल तर छेदाच्या तुलनेत अंश हा त्याच्या निम्मा आहे, म्हणजे 6ची निम्मी तुम्हाला संख्या ठिकाणी वरती या अंशामध्ये मिळवावी लागणार आहे. का मिळवली आपण निम्मी संख्या, कारण अंश हा निम्मा आहे छेदापेक्षा. अंश निम्मा छेद दुप्पट, म्हणून छेदात जर 6 मिळत असाल 100 होण्यासाठी तर अंशामध्ये 6ची निम्मी 3 मिळवा, म्हणजे 43 आणि 3 46 होणार विद्यार्थी मित्रांनो. आता पहा, कोणत्याही संख्येला जर आपल्याला 10 किंवा 10च्या 10 पटीतील संख्यांनी जर भागायचं असेल तर तुम्हाला माहितीये त्या एक वर जेवढे शून्य असतात तेवढे अंक डाव्या बाजूला पाठीमागे सरकणार आहे. म्हणजे 46 या संख्येमधील अंक मोजा बघा, 1 2 2 अंक सोडून दशांश चिन्ह देऊन दशांश चिन्हाच्या पाठीमागे नेहमी शून्य असतं, हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, 43/94 या संख्येचा भाग बसलेला भागाकार 0.46 हे उत्तर तुमचं असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत दुसरा भागाकारचं एक उदाहरण, ज्यामध्ये अंश लहान आणि छेद मोठा आहे. लक्षात ठेवा, यासाठी ही ट्रिक आपण वापरतोय आणि हीच गणित आपल्याला अवघड जातात. तर बघा, 29/81 मध्ये सुरुवातीला तुम्हाला काय बघायचंय की अंश आणि छेद हा या ठिकाणी कशाच्या पटीत चाललाय, कोणत्या अंकाच्या पटीत चाललाय. बघा, 29 ही संख्या बघा एक पट आहे आणि 81 ही संख्या त्याच्या तिप्पट आहे, म्हणजे 29 त्रिक 87 होतं, पण जवळपास बघायचं अंदाजे 81. म्हणजे तुम्हाला हे कळलं पाहिजे एक संख्या दुसरीच्या किती पट आहे. मग आता 1/3 आलं. मग आता तुम्हाला सांगितलंय काय की अगोदर छेदाच्या नादी लागा, अगोदर छेद हा 10च्या 10 पटीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. आता 81 ही संख्या पुढे गेली तर 100च्या जवळ आहे, मग 100 होण्यासाठी 81 मध्ये किती मिळवावे लागतात, तर तुम्ही म्हणाले 19. सर बरोबर आहे, 81 मध्ये 19 मिळवलं तर 100 होणार आहे. मग आता खालच्या संख्या ही तिप्पट आहे, मग 19 ही कोणत्या संख्येची तिप्पट आहे, म्हणजे तुम्हाला वरचे एक पट मिळणार आहे, जवळपास 6ची. 6 3 18, म्हणून अंशामध्ये विद्यार्थी मित्रांनो 6 मिळवल्यानंतर 29 मध्ये किती होईल ते मिळवा, 29 आणि 6 35.
झालं. आता तुम्हाला बघायचंय छेदामध्ये 10 10च्या पटीतील संख्या असेल तर तेवढे जेवढे शून्य तेवढं आपल्याला मागं पॉईंट सारखवायचा तेवढे अंक 1 आणि 2 म्हणजे 1 आणि 2 अंक सोडून पॉईंट द्या आणि पॉईंटच्या पाठीमागे शून्य द्या म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 0.35 हे तुमचं 29/81 या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया तिसरं उदाहरण ज्यामध्ये 47/79 याचा भाग न घालवता अगदी अचूक उत्तरापर्यंत कसं जायचं पहा. तर 47 एक 47 आणि 47 दोन्ही 80 म्हणजे जवळपास 79च्या आसपास असेल तर ती संख्या दुप्पट आहे लक्षात ठेवा. पहिली संख्या निम्मी आहे दुसऱ्या संख्येपेक्षा म्हणजे दुसरी दुप्पट आहे. म्हणजे 1/2 हे आपलं क्लिअर अगोदर करून घ्यायचं. त्यानंतर आता तुम्हाला बघायचंय की छेदाला 10च्या 10 पटीमध्ये आणण्यासाठी म्हणजे 100 करण्यासाठी 79 मध्ये बघा तुम्हाला किती मिळवावे लागतात तर 21 मिळवावे लागतात कारण 79 अधिक 21 100 होतात. आपण आपल्या मागच्या बेसिकच्या एका बेरजेच्या उदाहरणामध्ये पाहिलेलं आहे पहा. तर 79 आणि 21 ची बेरीज 100 होते म्हणजे छेद आपण 100 करून घ्यायचा. आता घेतल्यानंतर बघायचंय तुम्हाला जे गुणोत्तर आपण तयार केलेलं आहे 1/2 आहे म्हणजे खालची संख्या डबल आहे आणि वरची संख्या त्याच्या निम्मी आहे. मग 21 ची निम्मी किती तुम्ही म्हणताल 10.5. अहो 10.5 म्हणजेच काय 11 ना. असं पॉइंट मध्ये नाही घ्यायचं. काय 11 मिळवावे लागतील कारण 21 चं निम्म 10.5 होता. 10.5 म्हणजे 5च्या पुढे गेलं तर आपण ते पुढचा अंक धरत असतो नाही का. 50 पैशाचा 1 रुपया होतो ना तसं. म्हणजे 47 मध्ये जर आपण 11 मिळवले याची निम्मी संख्या 11 बघा अंदाजे तर काय होईल बघा 47 मध्ये 11 मिळवल्यानंतर 58 येणार आहे हे ना. हे देखील आपल्याला करता येतं. मग आता तुम्हाला माहिती आहे 58/100 म्हणजे काय 2 शून्य आहेत म्हणजे तुमचा पॉईंट 2 अंक सोडून डाव्या बाजूकडे सरकेल म्हणजेच दशांश देऊन पाठीमागे शून्य द्या म्हणजेच तुम्हाला 47/79 या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो 0.58 हे मिळतं. हेच उत्तर 0.6 असं देखील लिहिता येतं विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला माहिती आहे की हा जो अंक आहे आपल्याला एका दशांश चिन्हामध्ये उत्तर आणायचं असेल एका स्थळापर्यंत तर पुढचा अंक 5 किंवा 5 पेक्षा मोठा असेल तर आपण इथं देखील याच्यामधला एक मिळून पुढचा अंक कट करू शकतो असं देखील आपल्याला याचं उत्तर आणता येतं. म्हणजेच तुम्हाला मी या ट्रिकच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आपल्याला या संख्यांना कसलंही कुठेही बघा भागाकार तुम्हाला अशा या चमच्या पद्धतीमध्ये केलेला बघायला भेटणार नाही पण तरी आपण आपल्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. हा कॉन्फिडन्स आपल्याकडे या ट्रिक मधून नक्की मिळणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचं उदाहरण पाहणार आहोत 3 अंकी संख्याचं 578 भागिले 960 म्हणजे 578 या संख्येला 960 ने भागाकार न करता अगदी अचूकपणे ट्रिकच्या माध्यमातून कसं जायचं. तर त्यासाठी तुम्हाला ही संख्या बघायची 578 ही जवळपास बघा 600च्या जवळ आहे म्हणजेच ही 600 960 1000च्या जवळ आहे म्हणजेच छेद 1000च्या आसपास आहे. मग आता बघा वरचे 2 आणि खालचे 2 शून्य गेले तर या ठिकाणी आपल्याला 2 6 2 10 म्हणजेच वरची संख्या 200-600 आणि खालची संख्या 205,000 आहे. हे असं डायरेक्ट सांगण्यापेक्षा मी तुम्हाला असं करून दाखवलं म्हणजे 3/5 हे गुणोत्तर आधी आपल्याला काढायचं आहे. लक्षात ठेवा म्हणजे वरचा अंश तिप्पट आहे आणि खालचा छेद 5 पट आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे छेदापर्यंत आपल्याला जायचंय 10च्या 10 पटीमध्ये येण्यासाठी 960 ला 1000 करण्यासाठी 40 मिळवावे लागणार आहेत म्हणजे 960 मध्ये 40 मिळवले की 1000 होतात. मग मला सांगा जर आपण छेदामध्ये 40 मिळवल्यानंतर 1000 होतात तर अंशामध्ये किती मिळवावे लागतील हे कसं शोधायचं तर बघा 5 पट. आता 40 ही संख्या 5 पटीमध्ये कशी येणार आहे बघा 8×5 = 8×5 किती 45 असा प्रश्न विचारा 8 उत्तर येते म्हणजे 8 ची 5 पट 40 होते मग 8 ची 3 पट किती सोपं आहे 8×3 = 24 म्हणजेच या ठिकाणी अंशामध्ये तुम्हाला 24 मिळवावे लागतील. बघा परत एकदा सांगतो लक्षात घ्या आपल्याला छेद 1000 केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं काम कोणतं असणार आहे की आता या गणितामध्ये 5 पट आपल्याला शोधायची 40 ची 5 पट कशी शोधायची तर याला प्रश्न विचारायचा किती 5×40 तर उत्तर येतं 8×45 म्हणजे 5 पट. मग 8 ची 5 पट 40 होते ना मग 8 ची 3 पट काय होणार आहे 24 होणार आहे म्हणजे अंशामध्ये 24 मिळवा. आता 578 मध्ये जर 24 मिळवले तर काय होईल बघा 78 मध्ये वरचे 4 मिळवले तर 82 होणार आहे आणि वरचे 20 82 आणि 20 किती झाले 102 आणि मागची संख्या 500 म्हणजे 602 या ठिकाणी यांची बेरीज होणार आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे एखाद्या छेदामध्ये 10च्या 10 पटीतल्या संख्या असतील तर जेवढे शून्य तेवढे घर पॉइंट महाग देव सरकायचं आहे.
बघा आता 1 2 3 शून्य असल्यामुळे 3 अंक सोडून पॉईंट दिला, तर या ठिकाणी उत्तर येणार आहे 0.602 किंवा तुम्ही 0.60 असं देखील करू शकता, कारण या ठिकाणी तिसरा अंक 5च्या लहान असल्यामुळे तो डायरेक्ट आपण कट करू शकतो न हातचा मिळवता. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या 578 छेद 960 या प्रश्नाचं उत्तर एकतर तुम्हाला 0.602 किंवा 0.60 असं देता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अंशाची किंमत छेदापेक्षा लहान असल्यानंतर देखील आपण कसलाही भागाकार न करता, किचकट कॅल्क्युलेशन न करता अगदी सहजपणे अचूक ट्रिकच्या मदतीने आपल्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो आणि परीक्षेमधला या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधला आपला वेळ नक्की वाचू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल ना, तर या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये 511/991 या प्रश्नाचं उत्तर याच ट्रिकच्या मदतीने किती येतं हे सांगायला विसरू नका बरं का. धन्यवाद.